जळगावच्या पालथीमध्ये 2 गटात वाद जाळपोळ झाल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि संचारबंदीचा आज दुसरा दिवस आहे। नेमकी 2 दिवसामध्ये आतापर्यंत गुन्ह्यामध्ये काय कशा पद्धतीची प्रोग्रेस आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणचे वरिष्ठ अधिकारी आहेत। काय सांगणार सर? 2 दिवसापासून या ठिकाणी संचारबंदी लागलेली आहे। 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल होता। 7 जणांना अटक झाल्यानंतर 2 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे। इतर आरोपींचं काय स्टेटस आहे? इतर आरोपींना पकडण्यासाठी आम्ही 2 वेगवेगळी पथकं तयार केली आहेत। त्या पथकामार्फत त्यांचा शोध चालू आहे। लवकरच आम्ही त्यांना ताब्यात घेऊ। राहिली गोष्ट 2 दिवसापासून कर्फ्यूची, तशी परिस्थिती गावामध्ये शांत आहे। पहिल्या दिवशी जी घटना घडली त्यानंतर कुठलीही घटना या ठिकाणी घडलेली नाही, लहानसहान बारीकसुद्धा नाही। तरीसुद्धा काय घडू नये यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत। आज संध्याकाळी 8पर्यंत हा आदेश आहे संचारबंदीचा आणि आज जर काय कुठली काही घटना घडली नाही तर वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय होईल। सर, एक आरोपींना अटक करण्यासाठी परिसरात गावात ज्या ठिकाणी CCTV फुटेज आहे त्याची आपल्याकडून पडताळणी केली जाते का? कशा पद्धतीने नेमका आरोपींना या गुन्ह्यामध्ये निष्पन्न केले जाते किंवा पडताळणी केली जाते? जे अटक आरोपी आहेत त्यांच्याकडे विचारपूस करत आहोत। त्यांच्याकडून काही नावं आम्हाला समजलेली आहेत। जे फुटेजमध्ये आलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत, त्याचं फुटेज आहे आमच्याकडं। त्या फुटेजमध्ये जे लोक दिसत आहेत त्यांची नावं आम्ही निष्पन्न केलेली आहेत। असे आम्ही जेवढे आरोपी निष्पन्न झाले आहेत त्या लोकांची यादी बनवलेली आहे। काही अटक आहेत आणि काही अटकेसाठी बाकीच्या लोकांसाठी प्रयत्न करत आहोत। सर, यामध्ये काल एक अजून दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे। वाहन चालकाने जी फिर्याद दिलेली आहे त्याच्यावरून 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। त्या गुन्ह्यामध्ये काही कुणाला अटक केली आहे का? अद्याप केलेली नाही। एक आरोपी ताब्यात आहे, त्यांना BNSS प्रमाणे आम्ही नोटीस दिलेली आहे। बाकी लोक त्याच्यामध्ये पण अटक करणं बाकी आहे। सर, आज संध्याकाळी या ठिकाणी शांतता समितीची बैठक होणार आहे। त्या संदर्भात प्रांताधिकारी किंवा तुमची एकत्रित बैठक झाली, नियोजन करण्यात आलेलं आहे। नेमकं शांतता समितीच्या बैठकीसंदर्भातलं कसं नियोजन आहे? किती वाजता कुठे बैठक होणार आहे? पाळदी आउटपोस्ट आहे, त्या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे। गावातले जे शांतता कमिटीचे सदस्य आहेत, जिल्हा परिषदचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे, दोन्ही समाजाचे जे काही नागरिक आहेत त्या लोकांना त्या बैठकीसाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे। स्वतः जिल्हाधिकारी महोदय, आपले SP साहेब आणि बाकीचे इतर अधिकारी, आम्ही प्रांत साहेब, आम्ही सर्व त्या ठिकाणी उपस्थित असणार आहोत। तर अशा पद्धतीने 2 दिवसांपासून संचारबंदी आहे। या ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंत ही संचारबंदी आहे। परिस्थिती बघून या ठिकाणी संचारबंदी वाढवायची की शिथिल करायची या संदर्भातला निर्णय होणार आहे। मात्र या ठिकाणी 2 दिवसांच्या संचारबंदी नंतर म्हणजे आज संध्याकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील यांच्या उपस्थितीमध्ये शांतता समितीची बैठक होणार आहे। दोन्ही समाजाचे समाजबांधव, प्रतिष्ठित नागरिक तसेच महसूल कर्मचारी, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शांततेच्या समितीची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीत नेमकं काय निर्णय होतो, संचारबंदी वाढते की कमी होते याकडे सद्यस्थितीत तरी लक्ष लागलेलं आहे। मात्र सध्या तरी पालथी गावामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे आणि या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन हर्षल जिंकमसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।